स्नेहिल ऑटो टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्राधान्यक्रम देणं सुरू आहे आणि ही जी डेट आहे ही 16 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. मुदतवाढही मिळेल, परंतु जे विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचे राहिले आहेत त्यानुसार कोणताही विद्यार्थी त्यापासून वंचित राहू नये या बेतानं पुन्हा सुद्धा डेट 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी वाढू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कट ऑफच्या संदर्भात जे काही अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. आणि 2017 म्हणजे 19 ची झालेली भरती, नंतर 22 ची झालेली भरती आणि हे तिसरी जी भरती आहे जी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे आणि बंपर भरती आहे ज्यात खूप भरघोस जागा 30,000 प्लस जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डोक्यात येत आहे आपल्या की नेमकं कट ऑफ किती लागणार आहे. माझं 11वी 12वी साठी होईल का, माझं 9वी 10वी साठी तरी होईल का. कारण काही जे विद्यार्थी आहे जे बीएड झालेले आहेत परंतु ते विद्यार्थी सीटीटी टीईटी पास नाहीत, त्यामुळं खालच्या वर्गाच्या ज्या जागा आहेत म्हणजे 1ली ते 5वी असेल किंवा 6वी ते 8वी असेल ते त्यांना मात्र मिळत नाहीये. आणि त्याच जागा जेणेकरून त्याच जागा मात्र जास्त आहेत ज्या 24,000च्या घरात त्या 1ली ते 8वीच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग 9वी ते 10वीचा कट ऑफ असेल, 11वी 12वीचा कट ऑफ असेल किंवा 6वी ते 8वीचा कट ऑफ असेल किंवा 1ली ते 5वीचा कट ऑफ असेल, या चारही गटांचा कट ऑफ हा किती असणार आहे या संदर्भातील जे काही अंदाज आहे या दोन्ही शिक्षक भरतीचे किंवा दोन्ही पवित्र पोर्टलच्या दृष्टीनं आणि या जागेच्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसंदर्भातील असणाऱ्या समस्या त्या सुद्धा सोडवण्याचं काम मात्र आपण कायमस्वरूपी करत असतो. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण लक्षात घ्यायचं आहे 11वी 12वीचा आपण आधी विचार करू, कारण जागा मात्र खूप कमी आहेत आणि 11वी 12वीचा जो कट ऑफ आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जागा कमी म्हणजे कट ऑफ जास्त लागणार आहे. पण आपल्याला अपेक्षित नव्हतं यावेळेला की जागा मात्र या खूप कमी 11वी 12वीच्या येतील. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते की मी बीएड झालेलो आहे, मी कुठेतरी प्राध्यापक बनेन, कुठेतरी शिक्षक बनेन, तर त्या दृष्टीने जर मला हे जे मार्क्स आहेत ते मार्क्स किती असायला पाहिजे, परंतु मार्क्स मात्र त्या विद्यार्थ्यांना कमी मिळालेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना 150 प्लस मार्क्स आहेत, लक्षात घ्यायचं आहे 11वी 12वीच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय की त्याच्या ज्या जागा आहेत ह्या 360 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 360 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे 364 365 जागा या फक्त 11वी 12वीच्या जागा आपल्या संपूर्ण भरतीमध्ये आहे. त्यामध्ये मग आर्ट आलं, सायन्स आलं, कॉमर्स आलं, त्यातही आर्टच्या जागा आणि सायन्सच्या जागा ठीक आहेत, परंतु कॉमर्सच्या जागा मात्र अत्यल्प जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं कॉमर्सचा जो कट ऑफ आहे हा अत्यंत जास्त लागेल, खूप जास्त लागेल. 160 प्लस कट ऑफ हा कॉमर्सचा लागणार आहे. आर्ट्सचा कट ऑफ 150-55 आर्ट्सचा कट ऑफ त्या विद्यार्थ्यांचा लागेल. सायन्सचा सुद्धा कट ऑफ त्याच रेंजमध्ये, कॅटेगरी कोणतीही असेल तरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एवढे मार्क्स असले तर तुम्ही 11वी 12वी साठी तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे जागा कुठल्या आहेत, तर काही खासगी संस्था आहेत ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या दृष्टीने त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे ना, म्हणजे त्याच ठिकाणी तुमची निवड होणार आहे. त्यानंतर ट्रायबलचे जे काही एटीसी आहेत म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवणाऱ्या जे काही शाळा, आश्रमशाळा असतील त्यांच्या ठिकाणी सुद्धा ज्या 11वी आर्ट असेल, सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल त्यांच्या सुद्धा जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत. तर त्या सर्व जागा आपण पकडल्या तर 364 जागा आहेत आणि त्यामध्ये कट ऑफ आपला 150 प्लस जागांचा हा कट ऑफ असणार आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जे 11वी 12वी साठी जे विद्यार्थी पाहत असतील किंवा त्यांनी माझा व्हिडिओ बघत असतील किंवा त्यांनी प्रिफरन्स दिलेले असतील त्यांच्यासाठी सांगतो की 150 प्लस तुम्हाला मार्क्स असणं अपेक्षित आहे. नंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे कोणता, तर 9वी 10वीचा गट आहे. 9वी आणि 10वी करिता आपल्याला माहिती आहे या सुद्धा जागा अत्यंत कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4,500 पेक्षा जास्त जागा ह्या फक्त आलेल्या आहेत आणि यामध्ये सुद्धा कट ऑफ मात्र विद्यार्थी मित्रांनो हा 9वी 10वीचा जो कट ऑफ आहे हा 11वी 12वीच्या दृष्टीनं तुलनेमध्ये कमी लागेल. पण कमी म्हणजे किती, तर 130 ते 150च्या घरामध्ये किंवा 130 ते 150च्या घरामध्ये हा कट ऑफ लागेल. त्याच्या मागचे कारण काय, तर जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत आणि ज्यांनी टीईटी सीटीटी पास झालेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना याच 9वी ते 12वी पर्यंतच्या जागासाठी ते काय पात्र आहेत. त्यामुळे यांची संख्या विद्यार्थ्यांची जास्त आहे आणि जागा मात्र फक्त 4,500 जागा आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रिफरन्स मात्र 9वी ते 10वी 11वी 12वी प्रिफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. मग अशा वेळेला इथं सुद्धा कॉम्पिटिशन जास्त आहे, स्पर्धा जास्त आहे, जागा मात्र कमी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ सुद्धा 130
प्लस हा कट ऑफ लागणार आहे. 130, 135, 140 मार्क ज्यांना आहे त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी वर्णी लागू शकते, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे, सायन्स मॅथ असेल किंवा तुमचं जे डिग्रीचा विषय आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. महिला वर्ग असेल, समांतर आरक्षण असेल, त्या वेगवेगळ्या पद्धतीने याचा कट ऑफ मात्र 5-10 मार्काने कमी होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. त्यानंतरचा गट जो आहे तो म्हणजे 6वी ते 8वीचा गट. आणि आपल्याला माहिती आहे 6वी ते 8वी साठी जे लायबल असणारे विद्यार्थी आहेत ते म्हणजे डीएड झालेले विद्यार्थी आहेत जे सीटीटी पेपर 2 पास आहेत, बीएड झालेले विद्यार्थी आहेत जे सीटीटी पेपर 2 पास झालेले आहेत. आणि याची संख्या मात्र कमी आहे, पण जागा मात्र 10,000 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळतात. मग 10,000 जागा ज्या आहेत त्या 10,000 जागा आपल्या या विद्यार्थ्यांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये मात्र कट ऑफ जो असणार आहे तो कट ऑफ 110, 105 पेक्षा जास्त म्हणजे 110, 105 पर्यंत हा कट ऑफ लागेल. 115, 116, 120 पर्यंत हा कट ऑफ लागेल. 100 पर्यंत कट ऑफ लागेल. 100च्या खाली हा कट ऑफ येईल. त्याच्या मागचं कारण काय असणार आहे, तर एक विद्यार्थी जे आहे तो पेपर 2 जे आहे मॅथ आणि सायन्स घेऊन पास झाले असेल तर त्याची वेगळे जागा असतील. नंतर तुमची मीडियम उर्दू असेल, कन्नड असेल, इतर मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, त्यांचे सुद्धा माध्यम वेगळे असल्यामुळे त्यांचा सुद्धा कट ऑफ वेगळा लागेल. आणि नंतर ऑल सब्जेक्ट चालू विद्यार्थी असतील ते सुद्धा वेगळे. अशा पद्धतीने या डिवाइड होतील विद्यार्थी. त्यामुळं या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा 105 पर्यंत, 100 पर्यंत हा विद्यार्थ्यांचा कट ऑफ येईल. समांतर आरक्षणामधील विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा संधी आहे. एक सर्व्हिसमॅन असेल, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, या सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे 105, 110, 115 पर्यंत या विद्यार्थ्यांचा कट ऑफ, महिलांचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी विविध कॅटेगरीतला कट ऑफ हा वेगवेगळा लागू शकते. विद्यार्थी मित्रांनो, पण सेफ झोन तुम्हाला सांगितलाय 110, 105 प्लस तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी लागणार आहे 6वी ते 8वीचा. आणि आता शेवटचा गट उरलेला आहे तो म्हणजे कोणता, तर 1ली ते 5वीचा. पण 1ली ते 5वी मध्ये कॉम्पिटिशन अत्यंत कमी कॉम्पिटिशन आहे. जागा मात्र 14,000 प्लस जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग 14,000 प्लस जागा मिळत आहेत. तर यात फक्त लायबल असणारे विद्यार्थी कोणते, कोणताही बीएडचा विद्यार्थी या ठिकाणी लायबल होत नाही. जो डीएड झालेला आहे आणि टीईटी पेपर 1 पास आहे असे खूप कमी विद्यार्थी आपल्याला या भरतीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून हा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ 100च्या खाली येणार आहे. मग ती कॅटेगरी कोणतीही असो, खुला प्रवर्ग असो किंवा मग विविध कॅटेगरी विजेएनटी, एनटी, एसडब्ल्यूएस किंवा ईडब्ल्यूएस असेल किंवा एससीबीसी असेल किंवा एनटीबी असेल, एनटीसी असेल, पण तुम्ही जर डीएड झाले असाल, पेपर 1 पास असाल तर तुमच्या जागा कोणीही बीएड वाला त्या ठिकाणी बडकवणार नाही. तुम्ही खुद्द डीएड आणि पेपर 1 पास असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि या संधीचं सोनं तुम्हाला करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 90 प्लस किंवा 100च्या खाली कट ऑफ हा जो आहे हा येणार आहे 1ली ते 5वीचा. त्यामुळं आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी खुशीची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. तर अशा पद्धतीने या चारही गटांचा 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी 8वी आणि 1ली ते 5वी यांचे कट ऑफ मी तुम्हाला सांगितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये किंवा 10 दिवसाच्या आत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला कोणती शाळा मिळाली ते आपल्याला बघता येणार आहे. त्यामुळं आतापर्यंत आपण थांबलो तर आता सुद्धा 4 ते 5 दिवस किंवा 10 दिवस वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला नोकरी लागणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणाला ना कोणाला शाळा मिळणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि तो तुमचा खूप मोठा आनंद असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.